नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील निसर्गाने नटलेलं एक सुंदर ठिकाण गुढे पाचगणी. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा परिसर म्हणजे हिरवागार निसर्ग, उंच उंच डोंगर, दर्याखोऱ्या, थंडगार वारा आणि मनाला प्रसन्न करणारे वातावरण यांचा सुंदर संगम आहे. गुढे पाचगणी परिसरात पावसाळ्यात निसर्गाचं रूप तर अक्षरशः खुलून येतं. डोंगरांवर पसरलेली हिरवीगार चादर, ढगांनी वेढलेली शिखरं, धुक्यात हरवलेले रस्ते आणि डोंगरांच्या कुशीतून वाहणारे छोटे छोटे पाण्याचे प्रवाह. हे दृश्य पाहताना काही क्षणांसाठी आपण शहराच्या धावपळीपासून पूर्णपणे दूर गेल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे या परिसराची आणखी एक ओळख म्हणजे पवनचक्क्या. डोंगराच्या माथ्यावर उभ्या असलेल्या या उंच पवनचक्क्या पाहिल्या की मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. जोरदार वारा आणि त्याच्या मदतीने फिरणारी पवनचक्कीची मोठी पाती. निसर्गातील वाऱ्याचा उपयोग करून वीज निर्माण करण्याचं हे सुंदर उदाहरण आहे. एकीकडे सह्याद्रीचा अथांग निसर्ग आणि दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाची ही भव्य रचना. गुढे पाचगणी परिसरात या दोन्हींचा अतिशय सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. पावसाळ्यात तर इथलं वातावरण आणखीच अप्रतिम दिसतं. आकाशात काले ढग, मध्येच पडणारा पाऊस, डोंगरांवर पसरलेलं धुकं आणि जोराने वाहणारा वारा. या सगळ्यामुळे गुढे पाचगणीचा परिसर एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा भासतो. इथून दिसणारे डोंगर दर्यांचे विहंगम दृश्य मनात कायमचं घर करून राहतं. निसर्गप्रेमींसाठी, छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी आणि शांत वातावरणाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा परिसर नक्कीच खास आहे. गुढे पाचगणीचा निसर्ग आपल्याला एक महत्त्वाचा संदेशही देतो. निसर्गाचा आनंद घ्या, पण त्याचं संवर्धनही करा. आपण फिरायला जाताना प्लास्टिक किंवा कचरा तिथे टाकू नये. डोंगर, जंगल, पाण्याचे स्रोत आणि परिसर स्वच्छ ठेवला तरच पुढच्या पिढीलाही हा सुंदर निसर्ग अनुभवता येईल. आजच्या या प्रवासातून एक गोष्ट नक्की जाणवते. महाराष्ट्राचा खरा सौंदर्य फक्त मोठ्या शहरांमध्ये नाही, तर अशा छोट्या छोट्या गावांच्या आणि डोंगररांगांच्या कुशीतही दडलेलं आहे. गुढे पाचगणी म्हणजे हिरवाईने नटलेला सह्याद्री, मनाला सुखावणारा गार वारा, डोंगर दर्यांचं अप्रतिम सौंदर्य आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या पवनचक्क्यांचा सुंदर मिलाफ. असा हा निसर्गरम्य गुढे पाचगणीचा परिसर प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा आणि या निसर्गाचं सौंदर्य जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. धन्यवाद.